नमस्कार मंडळी, अरुणाज रेसिपी युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि श्रावण महिना लागलेला आहे. आपण बहुता बऱ्याच जणांना महिन्याचा उपवास असतो, कोणाला म्हणजे शनिवार सोमवार असतो आणि इतर सारे बरेच उपवास असतात. हरतालिका म्हणा किंवा गोकुळाष्टमी म्हणा, भरपूर उपवास असतात. तर त्यासाठी काय करायचे आपल्याला, तर आपण करणार आहे आज साबुदाण्याचे कटलेट. मस्त असे कटलेट बनवू, झटपट होतात आणि स्नॅक्स मध्ये खायला पण एकदम छान लागतात. तर चला बघूयात आपण त्यासाठी काय काय लागते. 1 वाटी साबुदाणा घेतलाय, आपलं दाण्याचं म्हणजे शेंगदाण्याचं कूट घेतलाय मी, हिरवी मिरची घेतली, 3 बटाटे घेतलेत. 3 बटाटे आहेत, कारण आपला इथं 150 ग्रॅम साबुदाणा आहे म्हणून मी 3 बटाटे घेतले. त्यासाठी चवीनुसार मीठ आणि तिखट पण मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून टाकू शकता. तर चला आपण आता बटाटे कुकरला उकडून घेऊयात आणि साबुदाणा भाजून घेऊयात. चला तर आपण साबुदाणा थोडासा भाजून घ्यायचा आपल्याला, अगदी जास्त नाही भाजायचा. साबुदाणा भाजून चांगला त्याचा आपल्याला थंड झाल्यानंतर पीठ करून घ्यायचे पूर्ण. आपला साबुदाणा पूर्ण थंड झालाय बघा. आपण त्याची पावडर करून घेऊ आता. इथे बघा आपला बटाटा पूर्ण थंड झालाय. आता आपण सगळा बटाटा किसून घेऊयात, कारण मॅशरनी थोडासा जाडसर राहतो, त्याच्यामुळे किसून घेतला एकदम बारीक होतो. तर आपण सगळा बटाटा हा किसून घेऊ. बटाटा किसून झालाय. तर साबुदाणा बघा बारीक पावडर केली मी साबुदाण्याची एकदम. थोडासा थोडासा भाजून घेतला, जास्त नाही भाजला मी. दाण्याचं कूट टाकू, शेंगदाण्याचं कूट टाकू. तिथे आपण मिरची एकदम बारीक वाटून घेतली मिरची आणि चवीनुसार मीठ टाकू बघा. चवीनुसार मीठ टाकलंय आपण इथे. आणि याचा घट्ट गोळा मळून घेऊ आता. हे बघा आपण हे मळून घेऊ आणि खूपच जर घट्ट वाटलं तर थोडस पाण्याचा शिपका मारायचा आपल्याला. इथे लागणार नाही, कारण बटाटा 150 ग्रॅम साबुदाण्याला 3 बटाटे बरोबर झालेत. आपलं पीठ खूपच घट्ट झालंय बघा. अगदी 2-3 टिपके पाणी टाकते मी, जास्त नाही टाकायचं पाणी. बघा आपण कटलेट सारखं छोटे छोटे आकार करायचे, कारण ते आतमधून पूर्ण भाजलं गेलं पाहिजे, जास्त जाडसर नाही बनवायचं. अशा पद्धतीने आपण बनवलेलं आहे. आता आपण तेल तापलं काय बघू आणि तळून घेऊयात. लालसर रंग येसर भाजायचे बघा आपल्याला. छान आपले कटलेट झालेत बघा, लालसर कलरवर भाजलेत चांगले. आणि शक्यतो मीडियम गॅसवर भाजायचे, म्हणजे आतून चांगले भाजले जातात. इथे बघा उकळायचं कमी झालंय, म्हणजे आपले कटलेट तयार झालेले आहेत. आपण आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये. बघा मस्त असे आपले लालसर रंगावर आपले कटलेट भाजलेत आणि आतून पण छान पूर्ण क्रिस्पी झालेत बघा. मी एक फोडून दाखवते बघा, मस्त असे झालेत आपले कटलेट. कसे झालेत मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही हे कटलेट दह्यासोबत किंवा आपली चटणी सोबत खाऊ शकता. तर कशी वाटली आपली रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि उपवासासाठी बघा आपण श्रावण स्पेशल आता म्हणजे उपवासाचं टाकणार आहे, कारण मी मगाशी सांगितलं की बहुजणांना उपवास असतो. तर आपण खूप सारे असे उपवासाचे पदार्थ करणार आहोत आता. कशी वाटली आपली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.